माझ्यातर्फे रणरागिणी प्रणिताचं आमच्या ग्रुपमध्ये वेलकम स्वागत करतो की त्यांनी आमचा ग्रुप जॉईन करून आम्हाला कोणतीही अडचण न येता किंवा आमच्याबरोबर किंवा आमच्या पुढेच होती. कारण भैरवगड या ट्रेक ज्यावेळेला ग्रुपवर नाव पडलं त्यावेळेला बरेच जणांचे गुडघे दुखालेत, कुणाचे गोटे दुखालेत, बरेचसेच कुणाचं काय काय दुखायला लागलं. ग्रुपवर पण दिसनातच. तरी पण तुम्ही येताना व्हिडिओ बघितला आजचीला राकेशच्या माध्यमातून तुम्ही ग्रुप जॉईन केला आहे. आमच्या प्रत्येक मोहीमचं एक काहीतरी वैशिष्ट्य असते. ह्या मोहीमचं आता वैशिष्ट्य की आमच्या ग्रुपमध्ये एक रणरागिणी हजर झालेले आहे, सामील झालेले आहे आणि तिने उत्कृष्ट प्रकारचं सहकार्य केलेलं आहे, जेणेकरून आम्हाला काही अडचण आलेली नाही आहे. पण भैरवगड ट्रेक जे नाव ऐकल्यानंतर जी घरात बसली, काही प्रॉब्लेम नसताना, ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांना मला काही म्हणायचं नाही आहे, पण प्रॉब्लेम नसताना नाव ऐकून जी बसली त्यांच्यासाठी फक्त एक जिवंत उदाहरण आहे. सह्याद्री मावळीमध्ये आल्यानंतर कुणाला आजपर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही, येऊ दिलेला नाही. स्वतः डॉक्टर साहेब त्यात असतात, त्यामुळे तर काही विषयच नाही. माझं नाव प्रणिता राजेंद्र गावडे. ह्याच्या अगोदर काय ट्रेक वगैरे? ह्याच्या अगोदर मी 2-3 ट्रेक केले, तर ते छोटेसे फोर्ट होते, जास्त मोठे नव्हते. भैरवगड मी फर्स्ट टाइम वरती चढले. मला एवढा स्टॅमिना पण नव्हता की मी वरती जाऊ शकेन एवढ्या उंचावर. तर सगळ्यांनी मला या टीमने सपोर्ट केला वरती. त्यामुळे वरती गेल्यावर असंही वाटलं नाही की भीतीदायक आहे की मी खाली कसं परत खाली उतरेन, काही होईल. तर छान वाटलं वरती जाऊन पण, आणि थोडी माहिती पण, असं नॉलेज थोडं इम्प्रूव्ह झालं की नेक्स्ट टाईम पण मी येऊ शकेन तुमच्यासोबत, जसं मला पॉसिबल होईल तसं. त्यामुळं सगळ्यांना थँक्यू.